नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपण पुन्हा अष्टांग योगाकडे वळूया. आणि पूर्वी आपण यम नियमांवर थांबलो होतो. आता पुढे आसन बघू. आसनांचा विचार करू आणि एक स्टेप पुढे जाऊ. आशा आहे की तुम्ही यम नियम विसरले नसाल आणि थोडासा त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्नही केलेला असेल आणि त्यातूनच अष्टांग योग आपण थोडासा जवळ करू आणि त्यामुळे आपलं जीवन हे बदलायला लागेल. योगाभ्यास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा आसनच येतात. आसनं, प्राणायाम हा विषय पहिल्यांदा येतो. यम नियम हा त्यातला भाग आहे हे आपल्याला माहिती नसतं किंवा आपण बऱ्याच वेळेला विसरलेलो असतो. पण आसनांचा भाग हा नक्की आपल्याला माहिती असतो आणि त्यामुळे आसनांवर खूप काही सांगितलेलं नाही. पण त्याने 3च सूत्र सांगितले. त्यातलं मुख्य म्हणजे जे कम्फर्टेबल आणि सुखाचं असेल त्याला आसन म्हटलंय. आणि जे आसन आनंदाचा वेध घेऊ शकतं असं जे आसन आहे ते खऱ्या अर्थाने योगासन हे मानलंय. याचा अर्थ असा की आपण वेगवेगळी आसनं करतो. हे प्रत्येक आसन खरं म्हणजे महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा ते आसन की ज्यामध्ये आपण खूप वेळ बसू शकतो आणि कम्फर्टेबली बसू शकतो. कुठलंही दुःख, त्रास न होता बसू शकतो. समाधी साधण्यासाठी जे तुम्हाला ध्यान धारणा करायची असेल, ती ध्यान धारणेमध्ये तुमचं शरीर बसल्या स्थितीमध्ये किंवा एका स्थितीमध्ये राहील आणि मन तन्मय चिंतनामध्ये लीन होऊ शकेल. अशा प्रकारे कम्फर्टेबल अशा स्थितीमध्ये तुम्ही राहू शकाल. त्या आसनामध्ये राहण्यासाठी बाकीचे आसन. त्या आसनांचे वेगवेगळे असे शरीरावर उपयोग असणारे असे परिणाम आहेत. त्यामुळे योग योग वापरून आपण उपचारही करू शकतो. पण इथे आपल्याला योग समाधी किंवा या पद्धतीने विचार करताना इथे आपल्याला ते आसन पाहिजे की जिथे आपण जास्तीत जास्त काळ एका स्थितीमध्ये बसू शकू आणि कम्फर्टेबली बसू शकू. ज्यावेळेला आपल्याला वाटतं की आपण आसन सोडावं, दुखायला लागले, पाय दुखायला लागला, कुठे मुंग्या यायला लागल्या, की ते आसन सोडायला हवं. आणि हळूहळू त्या आसनांची सवय होते आणि त्या आसनामध्ये अधिक काळ बसणं सोयीचं व्हायला लागतं आणि त्यावेळेला ते आसन सिद्ध झालं असं म्हणतात. त्यामुळे सिद्धासन काय, सुखासन काय, पद्मासन काय, वज्रासन, सुप्त वज्रासन ही अशी जी वेगवेगळी आसनं आहेत, ही आसनं आपल्याला ध्यानासाठी ज्यावेळेला अनुकूल होतील त्यावेळेला ते आसन आपल्यासाठी महत्वाचं. आणि त्या आसनामध्ये बसण्यासाठी आपलं मन आणि शरीर तयार करणं हे त्या वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास करण्यामध्ये मुख्य तत्व आहे हे समजायला पाहिजे. आणि वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास करताना आपलं शरीर दिवसभराच्या वेगवेगळ्या कामांसाठी ते तयारही होतं. त्यामुळे वेगवेगळे मसल्स तयार होतात आणि त्यामुळे त्या वेगवेगळ्या आसनांचा वेगळ्या अर्थाने उपयोगी आहे. पण इथे ज्यावेळेला आपण ध्यानाचा विचार करतो, समाधीचा विचार करतो, त्यावेळेला जे स्थिर आणि सुखकारक आहे तेच आसन महत्वाचं. त्यामुळे आज आपण आसनांचं इथेच थांबूया. बाकी आपण पुन्हा कधीतरी बोलू. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.